Hello student, good morning. Meenate madam. Students, today we have to learn lesson number 7 in science 2 is Introduction to Microbiology. In this lesson, we have to learn 3 main topics: applied microbiology, industrial microbiology and products. Let us see first what is the microbiology. Microbiology म्हणजे काय? Microbiology is the branch of biology. Microbiology ही एक बायोलॉजीची ब्रँच आहे. Microbiology is the branch of biology in which study of microbes. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, आणि जीवशास्त्रामध्ये आपण सजीवांचा अभ्यास करतो. सजीवांचा अभ्यासामध्ये प्राण्यांचा अभ्यास करत असतो तर त्याला आपण झूलॉजी म्हणतो. जर आपण सजीवांमध्ये वनस्पतींचा अभ्यास करत असू तर त्याला आपण बॉटनी म्हणतो. आणि या सजीवांमध्ये जर आपण सूक्ष्मजीवांचा मायक्रोब्सचा जर अभ्यास करत असू तर त्या बायोलॉजीच्या त्या ब्रँचला मायक्रोबायोलॉजी असं म्हणतात. म्हणजेच काय तर मायक्रोबायोलॉजीमध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. मग या सूक्ष्मजीवांमध्ये कोण कोण येतं तर या सूक्ष्मजीवांमध्ये एन्झाईम्स रिलेटेड टू द प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स, नंतर प्रोटीन्स, अप्लाइड जेनेटिक्स किंवा कमर्शियल स्टडीसाठी जे सूक्ष्मजीव लागतात, मायक्रोब्स लागतात फर्मेंटेशन करण्यासाठी वगैरे. तर असे सगळे सूक्ष्मजीव जे आहेत ह्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. आता मायक्रोबायोलॉजीच्या मध्ये दोन प्रकारे डिवायडेशन केलेलं आहे मायक्रोबायोलॉजीच्या अभ्यासाचं. फर्स्ट म्हणजे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, and second means industrial microbiology. अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये कोणत्या मायक्रोबचा अभ्यास केला जातो तर इथे स्टडी ऑफ एन्झाईम्स. स्टडी कुणाचा केला जातो? एन्झाईम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स and eukaryotes. Eukaryotic microbes. प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोटिक मायक्रोब्सचे जे रिलेटेड एन्झाईम्स आहेत, विकर आहेत, त्यांचा अभ्यास अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. त्याचबरोबर प्रोटीनसुद्धा काय आहेत तर हे मायक्रोब्सच आहेत, सूक्ष्म जीव आहेत. तर हे सूक्ष्मजीव जे प्रोटीन्स नंतर अप्लाइड जेनेटिक्स, ह्या अशा अनेक गोष्टींचा अभ्यास अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये कसला अभ्यास केला जातो तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये कमर्शियल यूज ऑफ मायक्रोबचा कमर्शियल यूज कसा केला जातो. स्टडी ऑफ कमर्शियल यूज of microbes in which various economical, social and environment
म्हणजेच जे मायक्रोब्स आहेत ह्या मायक्रोबचा व्यावसायिक पद्धतीने कसा उपयोग करून घेतला जातो एन्व्हायरमेंटमध्ये आणि सोशल इकॉनॉमिकीमध्ये कसा याचा उपयोग करून घेतला जातो त्याचा सगळ्याचा अभ्यास इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये येतो. आपण ह्या लेसनमध्ये इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा डीप अभ्यास करणार आहोत. तर इथं इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये हे जे मायक्रोब्स आहेत यांचा व्यावसायिक पद्धतीने कसा उपयोग केला जातो त्याचे पुन्हा इथे काय होतात दोन भाग होतात. तर पहिल्या भागामध्ये म्हणजे सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक पद्धतीने कसा यूज केला जातो स्टडी केला जातो. तर त्याच्यामध्ये पहिला भाग आहे प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन. मायक्रोबचा उपयोग फर्मेंटेशन करून विविध प्रोडक्शन घेतले जातात. प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन. विविध पदार्थांचं फर्मेंटेशन मायक्रोबच्या साह्याने घडवून आणलं जातं आणि त्या पदार्थांचं मग व्यावसायिक पद्धतीने प्रोडक्शन घेऊन त्याच्या व्यावसायिक करता येतो त्याच्याने. आता याच्यामध्ये बघा बरेचसे असे प्रॉडक्ट आहेत. तर आपण या लेसनमध्ये कोणकोणते प्रॉडक्ट शिकणार आहोत. फर्मेंटेशन करून प्रोडक्शन घेण्याचं उत्पादन काढण्याचं पदार्थाचं फर्मेंटेशन मायक्रोबच्या साह्याने करायचं आणि उत्पादन. तर या लेसनमध्ये आपण डेअरी प्रॉडक्ट म्हणजे दुग्धजन्य पदार्थ दुधापासून तयार होणारे जे पदार्थ आहेत त्यांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. मग त्याच्यामध्ये बघा योगर्टमध्ये काय योगर्ट म्हणजे काय दही बटर चीज प्रोबायोटिक्स नंतर दुग्धजन्य पदार्थ झाल्यानंतर ब्रेड पावसुद्धा फर्मेंटेशन करूनच मिळवतात. विनेगरसुद्धा काही पदार्थांचं फर्मेंटेशन करून सोया सॉस मायक्रोबायल एन्झाईम्स झॅन्थम गम अँटीबायोटिक्स आपण जी औषधं खातो ती मायक्रोब्स अँड फ्युएल आपण हे सगळे पदार्थ जे आहे प्रॉडक्ट्स जे उत्पादन जे आहे ते कसं केलं जातं त्याची प्रोसेस काय आहे आणि त्यांच्यासाठी कोणते मायक्रोब्स यूज केले जातात कोणत्या पदार्थांचं फर्मेंटेशन केलं जातं याचा स्टडी आपण करणार आहोत. मोठ्या प्रमाणावरती व्यावसायिक प्रमाणावरती यांचे प्रॉडक्ट घेतले जातात आणि येथे मायक्रोबचा काय इथं रोल आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये अजून दुसरा एक भाग येतो की मायक्रोब्सचा जो उपयोग आहे यूज ऑफ मायक्रोब्स कशासाठी फॉर एक गार्बेज मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो. मोठ्या प्रमाणावरती शहरांमध्ये जो कचरा साठला जातो तो एका ठिकाणी नेऊन त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी विघटन घडवून आणण्यासाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. खूप मोठी कचरा समस्या जी आहे गार्बेज प्रॉब्लेम जो खूप मोठ्या प्रमाणावर आहे तर त्याचं विघटन करण्यासाठी आपल्याला मायक्रोब्सच उपयोगी पडतात आणि हा एक यूज आहे. आणि दुसरा पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा मायक्रोब्सचा उपयोग होत असतो.
तर हे एवढं आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय आपण बघितलं, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आपण काय पाहिलं, आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा 2 पद्धतीने कसा उपयोग होतो किंवा इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये 2 टाईप्स कसे होतात, आणि प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशनमध्ये हे प्रॉडक्ट्स कसे तयार केले जातात आपण पाहणार आहोत. आणि गार्बेज मॅनेजमेंट आणि पोल्युशन कंट्रोल मायक्रोबच्या साह्याने कसं होतं हे आपण 2 गोष्टी बघणार आहोत. तर आपण 1 बाय 1 बघूयात. फर्स्ट बघा, डेअरी प्रॉडक्ट्स. आता डेअरी प्रॉडक्ट्समध्ये चीज, बटर, क्रीम, केफीर. आता केफीर म्हणजे काय, तर केफीर म्हणजे शेळीच्या दुधापासून दही बनवतात, त्याला केफीर म्हणतात. योगर्ट म्हणजे आपलं जे आपण जे दही वापरतो ते दही, योगर्ट म्हणजे दही. तर हे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, चीज, बटर, क्रीम, केफीर अँड योगर्ट. तर यांच्या प्रोडक्शनसाठी हे सगळे कसे आहेत, दुधाचे पदार्थ आहेत. फॉर प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रॉडक्ट्स, हे सगळे मिल्क प्रॉडक्ट्स आहेत. तर हे कसे बनवले जातात, तर ह्या दुधापासून हे पदार्थ बनवण्यासाठी बॅक्टेरिया जे असतात, हे बॅक्टेरिया त्या दुधाचं फर्मेंटेशन घडवतात. आणि हे बॅक्टेरिया कुठून आणले जातात, तर फॉर प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रॉडक्ट्स बॅक्टेरिया इन मिल्क इटसेल्फ आर यूज. दुधामध्ये जे बॅक्टेरिया असतात तेच बॅक्टेरिया हे पदार्थ बनवण्यासाठी फर्मेंटेशन करतात. दुधाचं फर्मेंटेशन होतं आणि हे पदार्थ तयार होतात. म्हणजेच दुधाचे पदार्थांपासून दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी फर्मेंटेशन करण्यासाठी जे बॅक्टेरिया लागतात ते दुधामध्येच असतात. फक्त चीज, ओनली चीज इज प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ फंगाय. फक्त चीज बनवण्यासाठी फंगाय हा मायक्रोब्स लागतो. डेअरी प्रॉडक्ट्स जे आहेत हे बनवण्यासाठी ह्यांचं फर्मेंटेशन करण्यासाठी ती मायक्रोब्स जे असतात ते दुधामध्येच अस्तित्वात असतात. एक्सेप्ट चीज सोडलं तर चीजचं प्रोड्यूस करण्यासाठी फंगाय लागतं. आता आपण बघणार आहोत की बेसिक प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम. म्हणजे योगर्ट, चीज आणि क्रीम बनवण्यासाठी जी बेसिक प्रोसेस आहे ती सेम असते. ती कशी असते ती आपण पाहणार आहोत. बेसिक प्रोसेस फॉर प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम. बघा, आता योगर्ट, चीज आणि क्रीम बनवण्यासाठी जी सर्वसाधारणतः सारखी प्रोसेस असते ती कुठली आहे ती आपण पाहूया. पहिल्यांदा काय करतात, तर दुधाचं पाश्चरायझेशन करतात. फर्स्ट पाश्चराइज द मिल्क, देन फर्मेंटेशन ऑफ मिल्क विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. आता याच्यामध्ये महत्त्वाचे जे शब्द आहेत ते शब्द आपण अंडरलाईन करायचे. पहा, दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिल्कचं पाश्चरायझेशन केलं जातं. मिल्कचं पाश्चरायझेशन केल्यानंतर त्या पाश्चराइज मिल्कचं फर्मेंटेशन केलं जातं. आता हे फर्मेंटेशन करताना त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिली हा मायक्रोब्स त्याच्यामध्ये मिसळला जातो. नंतर कन्व्हर्जन ऑफ लॅक्टोज शुगर ऑफ मिल्क इनटू लॅक्टिक ॲसिड. तर हा लॅक्टोबॅसिली मायक्रोब्स काय करतो, तर दुधामध्ये जी लॅक्टोज शुगर असते त्या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन तो लॅक्टिक ॲसिडमध्ये करतो. लॅक्टोबॅसिली मायक्रोब्स कन्व्हर्ट द लॅक्टोज शुगर into the lactic acid. नंतर मग त्या दुधाचं कॉग्युलेशन होतं. कॉग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स बाय लॅक्टिक ॲसिड. कॉग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स बाय लॅक्टिक ॲसिड. मिल्कमध्ये जे प्रोटीन्स असतात या प्रोटीन्सचं कॉग्युलेशन लॅक्टिक ॲसिडकडून होतं. कॉग्युलेशन कशाकडून होतं, तर कॉग्युलेशन कशामुळे होतं प्रोटीन्सचं, तर लॅक्टिक ॲसिडमुळे होतं. लॅक्टिक ॲसिड काय करतात, प्रोटीनचं कॉग्युलेशन करतात. आता कॉग्युलेशन होणं म्हणजे दूध आळतं, त्यातलं
वॉटर जे आहे, वॉटर कंटेंट अँड ॲसिडिटी ऑफ द मिल्क चेंजेस ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ दीज प्रोडक्ट्स. हे प्रोडक्ट जेव्हा तयार होतात तेव्हा त्या दुधातलं वॉटर कंटेंट, पाण्याचं प्रमाण आणि ॲसिडिटी, आम्लता चेंज होते. म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि ॲसिडिटी वाढते. म्हणजे त्याची दुधामध्ये आंबटपणा, एक गोडसर आंबट अशी चव त्या दुधाला यायला लागते. अँड टेक्स्चर, आणि दुधाचं टेक्स्चर पण बदलतं. दूध असं पातळ असतं, ते नंतर असं घट्ट व्हायला लागतं आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते बदलतं. टेक्स्चर, टेस्ट अँड फ्लेवर इज इम्प्रूव्ड. त्या दुधाचं टेक्स्चर, नंतर त्याची चव, नंतर त्याचा स्वाद, फ्लेवर हा काय होतो, इम्प्रूव्ह होतो. कशामुळे होतो, तर त्याच्यामध्ये आपण लॅक्टोबॅसिली हे मायक्रोब्स मिसळलेले असतात आणि हे लॅक्टोबॅसिली मायक्रोब्स लॅक्टोज शुगरचं लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करतात. आणि हा लॅक्टिक ॲसिड जो आहे, हा लॅक्टिक ॲसिड दुधातल्या प्रोटीनचं कॉग्युलेशन घडवतो. आणि कॉग्युलेशन झाल्यानंतर दुधातलं वॉटर कमी होतं, त्याची ॲसिडिटी वाढते दुधाची आणि त्याच्यामुळे दुधाचं टेक्स्चर, टेस्ट आणि फ्लेवर इम्प्रूव्ह होतात. तर ही सेम प्रोसेस आहे योगर्ट, चीज आणि दुधाचे पदार्थ बनवण्याची, क्रीम हे पदार्थ बनवण्याची ही सेम प्रोसेस आहे. पण आता आपण फक्त बघा आता याचा अभ्यास करत असताना आपण स्टेप बाय स्टेप हे लक्षात ठेवायचे. आणि हे जे शब्द आहेत हे शब्द महत्त्वाचे आहेत. तर हे शब्द लक्षात ठेवायचे. कोणता मायक्रोब्स यूज केला आणि त्या मायक्रोब्समुळे काय झालं हे आपण प्रत्येक रोजच्या प्रोसेसमध्ये काय होतं ते लक्षात ठेवायचं. आता इथे टेक्स्चर, टेस्ट आणि फ्लेवर काय होतो, इम्प्रूव्ड होतो, हे लक्षात ठेवायचं. आपण बघूया आता की योगर्ट प्रोडक्ट्स म्हणजे दही. योगर्ट म्हणजे काय, दही. तर दुधाचं दही बनतात कसं, मोठ्या प्रमाणावर बनवतात ते पाहू. आपण घरामध्ये दुधाचं दही बनवतो तेव्हा दुधामध्ये आपण विरजण टाकतो. ते विरजण टाकतो म्हणजे काय करतो, तर आपण त्या दुधामध्ये मायक्रोब्स मिसळत असतो आणि त्या मायक्रोब्समुळे दुधाचं दही होतं. तर घरामध्ये छोट्या प्रमाणावरती ठीक आहे, पण जेव्हा मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घ्यायचं असेल दह्याचं, त्यावेळेस काय काय प्रोसेस केली जाते ती बघा. इट इज मिल्क प्रॉडक्ट प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. आता हे योगर्ट जे आहे हे दुधाचा पदार्थ आहे, आपल्याला माहिती आहे. आणि तो लॅक्टोबॅसिली या मायक्रोब्सपासून त्या मदतीने त्याचं फर्मेंटेशन होतं. पहिल्यांदा काय करायचं, बॉइलिंग ऑफ मिल्क, दूध उकळवायचं. दूध उकळलेलं दूध काय करायचं, कुलिंग बॉइल्ड मिल्क टू वॉर्म टेम्परेचर. हे उकळलेलं जे दूध आहे ते वॉर्म टेम्परेचरला थंड करायचं. म्हणजे थंड करायचं म्हणजे फ्रीजमध्ये नाही ठेवून द्यायचं. गरम दूध जे आहे ते वातावरणामध्ये ठेवल्यानंतर ते हळूहळू काय होतं, थंड होतं. दूध उकळवायचं, नंतर ते थंड करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये हे काय मिसळायचं बघा, ॲडिंग स्ट्रेन्स ऑफ बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया मिसळायचे. कोणते 2 बॅक्टेरिया आहेत, तर स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिली डेल्ब्रुकी इन 1:1 प्रपोर्शन. तर बघा, योगर्टसाठी आपण जोड्या लावाच तयार करून ठेवायच्या अभ्यास करत असताना. योगर्टसाठी कोणते 2 इथे मिसळायला सांगितलेत आपल्याला, मायक्रोब स्ट्रेप्टो, बघा अवघड शब्द जर असेल तर तो फोडून वाचायचा. स्ट्रेप्टोकोकस थर्मो, हे बघा कोकस, थर्मोफिलस हा एक मायक्रोब्स. आणि त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलियस डेल्ब्रुकी. हां, हे दोघं कुठल्या प्रमाणामध्ये, कुठलं प्रपोर्शन घ्यायचं, इथं प्रपोर्शन आहे 1:1, म्हणजे सेम प्रपोर्शन. 1:1 म्हणजे जेवढं हे घेतलं तेवढंच हे. आणि हे काय करायचं, त्यामध्ये दुधामध्ये, थंड झालेल्या दुधामध्ये मिसळायचं. आता त्यानंतर
स्ट्रेप्टोकोकसमुळे काय होतं आणि लॅक्टोबॅसिलीमुळे काय होतं बघूया. ड्यू टू स्ट्रेप्टोकोकस लॅक्टिक ॲसिड इज फॉर्म. स्ट्रेप्टोकोकसमुळे लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं अँड दॅट गिव्ह डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. आणि योगर्टला दह्याला घट्टपणा येतो. याच्यामुळे काय होतं, लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं आणि दह्याला घट्टपणा येतो. ड्यू टू लॅक्टोबॅसिली acetaldehyde like compounds are formed and that gives characteristic taste of yogurt. याच्यामुळे काय होतं तर ॲसिटॅल्डाईड कंपाऊंड्स सारखे कंपाऊंड्स तयार होतात आणि योगर्टला दह्याला टेस्ट येते. बघा याच्यामुळे काय काय होतं बघूया आपण. तर लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं, लॅक्टिक ॲसिड अँड डेन्स कन्सिस्टन्सी म्हणजे दह्याला घट्टपणा येतो. याच्यामुळे काय होतं तर ॲसिटॅल्डाईड सारखे कंपाऊंड्स तयार होतात. फॉर्म कंपाऊंड्स लाईक ॲल्डाहीड. आणि याच्यामुळे काय होतं तर टेस्ट येते तयार. तरी अशा एवढ्या गोष्टी आपण जर ह्या महत्त्वाचे शब्द जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला योगर्ट प्रोसेस काय होईल लक्षात येईल. तर प्रत्येक प्रोसेसचा अभ्यास करत असताना की त्याच्यामध्ये कोणते मायक्रोब्स मिसळले जातात, त्यानंतर त्या मायक्रोब्समुळे काय होतं कन्व्हर्जन, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आता बटरमध्ये बघा, बटर दोन टाईपचे, 2 टाईप्स, बटर स्वीट क्रीम आणि कल्चर्ड. मायक्रोब्स आर यूज फॉर प्रोडक्शन ऑफ कल्चर्ड व्हरायटी. डायसिटिल हॅज अ फ्लेवर ऑफ बटर. बटरला जो फ्लेवर असतो तो कशामुळे येतो, डायॲसिटिलमुळे फ्लेवर येतो. तर स्वीट क्रीम आणि कल्चर्ड बटरचे 2 टाईप्स आहेत. कल्चर बटर बनवण्यासाठी मायक्रोब्स यूज केले जातात आणि बटरला टेस्ट कशामुळे येते, फ्लेवर कशामुळे येतो, तर डायॲसिटिलमुळे. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.